मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो पहिल्यांदा लक्ष्मणराव मानकर मला घेऊन पुण्याच्या अधिवेशनाकरता गेले होते. प्रकाशजींना आठवत असेल, डॉक्टर लेले आणि अण्णा जोशी त्यावेळी होते. त्यावेळी पुण्याच्या स्टेशनवर उतरल्यानंतर एक काळी भिंत होती, त्याच्यावर लिहिलं होतं, पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2. अशी वाईट स्थिती होती. लोक चेष्टेने म्हणायला लागले अटलजी आणि अडवाणींना, हम दो हमारे दो. पत्रकारांनी लिहायला सुरुवात केली की आता संपली ही पार्टी, याला काही भविष्य नाही आहे. पण त्याच वेळी भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनामध्ये MC छगला, मोहम्मद करीम छगला, मोठे आपल्या देशातले न्यायविद, फार मोठे व्यक्ती होते. ते भारतीय जनता पार्टीच्या समारोपाच्या भाषणाकरता बांद्रा रिक्लेमेशनच्या ग्राउंडवर आले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींचं समारोपाचं भाषण होतं. त्या स्टेजवरून अटल बिहारी वाजपेयी उभे होते आणि बोलत होते. तिथून सूर्य दिसत होता. संध्याकाळ 5-5:30ची वेळ होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की आता सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे. हा सूर्य आता अस्ताला जाणार आहे. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, सूर्योदय होईल आणि निश्चितपणे प्रकाश होईल, कमळ खिलेल आणि या देशाचं भविष्य आम्ही बदलवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास अटल बिहारींनी व्यक्त केला होता. त्याच वेळी मोहम्मद करीम छगला यांनी सांगितलं होतं की मी अटल बिहारी वाजपेयींच्या रूपाने भविष्यातला प्रधानमंत्री बघत आहे. हा सगळा इतिहास याकरता महत्वाचा आहे की भूतकाळातल्या इतिहासाचं वर्तमान काळात जर चिंतन केलं तर भविष्याचं उद्दिष्ट साध्य करण्याकरता त्याचा उपयोग होतो.